भारतातील शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे इतरांची देखील चिंता वाढवणारी एक महत्त्वपूर्ण बातमी. यंदाच्या मान्सूनबाबत एक मोठी अपडेट आज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज 29 मे रोजी आपला अपडेटेड अंदाज हा हवामान खात्याने जाहीर केला आहे. यातले मुख्य मुद्दे म्हणजे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यंदा 90% पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत 92% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता सुधारित अंदाज देण्यात आला असून सरासरीच्या तुलनेत 90%चा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एल निनो हा महत्त्वपूर्ण घटक यंदाच्या मान्सूनवर परिणाम करत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. यामुळे मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि काही कृषीप्रधान भागांमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्य भारतात मात्र तुलनेने सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी पावसामुळे शेती, विशेषतः पावसावर अवलंबून असलेली पिकं प्रभावित होऊ शकतील. अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटा देखील वाढवू शकतात असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये प्री मान्सून पावसाची परिस्थिती तयार होत आहे. मुंबई, ठाणे, कोकणात पुढील काही दिवसात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसांच्या सरीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र आज हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला आहे त्यामुळे जून महिना देखील मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.